नमस्कार मित्रांनो, मी जोम पवार. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मोठी पोलीस भरती निघालेली आहे. या पोलीस भरतीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस सांगणार आहे. तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा. संपूर्ण प्रोसेस तुम्हाला A to Z सांगितली आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटचं नाव आहे policerecruitment2024.mahaiti.org. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर इथे काही सूचना वगैरे दिल्या असतील त्या इथे तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. तर या सूचना वाचलेल्या आहेत असं समजतो. खाली आल्यानंतर इथे काही स्टेप्स आहेत. अगोदर तुम्हाला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करून अर्ज करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने या 4 स्टेप तुम्हाला करायच्या आहेत. त्या कशा करायच्या ते सांगतो. त्या अगोदर अर्ज सुरू होण्याची तारीख इथे दिसेल. अर्ज बंद होण्याची म्हणजे शेवटची तारीख इथे तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये काही बदल झाला तर इथेच तुम्हाला वेबसाईटवरती लावला जाईल. अर्जासाठी सूचना आहेत. अधिक माहितीवरती क्लिक करा. ही PDF फाईल ओपन होईल. जी काही पोलीस भरतीची जाहिरात आहे इथे संपूर्ण दिसेल. इथे एकदा सर्व जाहिरात वाचून घ्यायची आहे, ज्यामध्ये शारीरिक पात्रता, शैक्षणिक पात्रता, वयाची अट सगळी माहिती दिली आहे. एकदा पाहून घ्या. त्यानंतर जाहिरातमध्ये इथे अधिक माहितीवरती क्लिक करा आणि तुमच्या पदानुसार तुम्ही कोणत्या पदाला अप्लाय करणार आहात, कुठल्या घटकामध्ये अप्लाय करणार आहात, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, त्या इथे तुम्ही PDF सेपरेटली डाउनलोड करू शकता. समजा पोलीस कॉन्स्टेबल मी ठाण्याची करतोय तर प्रत्येक जाहिरात तुम्हाला इथे डाउनलोड करायची असेल तर ज्या ठिकाणी किती जागा आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, अशा प्रत्येक पोस्टसाठी प्रत्येक डिस्ट्रिक्टमधले घटकामधले तुम्ही डाउनलोड करू शकता. ते डाउनलोड करून घ्या आणि पहा आणि त्यानंतर अर्ज करा. आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी नवीन नोंदणी करा हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर या बटनावरती क्लिक करायचं आहे. नवीन नोंदणी करावरती क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल, ज्यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, उमेदवाराची नोंदणी हा पेज येईल. मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्ही नंतर बदलू नका, कायमस्वरूपी ठेवा, म्हणजे तुम्हाला भरतीपर्यंत काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यात ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID तुमचा टाकल्यानंतर पासवर्ड एक तयार करायचा आहे. तुमचं नाव @123 अशा पद्धतीने पासवर्ड पुन्हा एकदा तिथे खातरजमा करायची आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली तुमचं पूर्ण नाव म्हणजे नाव कसं टाकायचं आहे, त्या अगोदर तुमचं नाव टाकायचं, त्यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजे वडिलाचं किंवा पतीचं नाव आणि त्यानंतर आडनाव, असं पद्धतीने पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲटोमॅटिकली मराठीमध्ये इथं येऊन जाईल आणि त्यानंतर मेल फिमेल जे काही असेल तुम्हाला निवडायचं आहे आणि आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे तुमचा टाईप करायचा आहे. त्यानंतर इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून जो कॅप्चा दिसतोय आहे तसा इथे टाकून रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. मी सगळी माहिती टाकली आहे आणि त्यानंतर रजिस्टर करतो. रजिस्टर केल्यानंतर प्लीज चेक युअर ईमेल ID असा तुम्हाला पॉपअप येईल. हा ओके करायचा आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल. मेल अशा पद्धतीने येईल. हा तुम्ही व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा. खाली लिंक दिले त्यावरती क्लिक करा. काही पण केल्यानंतर तुम्ही पाहू शकता युअर सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं. इथे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर आपले हे मागचे पेजेस आपण कट करूयात. आता इथे आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे पाहू शकता युजर लॉग इन म्हणजे आपण इथे ईमेल ID टाकायचा आहे आणि जो पासवर्ड बनवला होता तो टाकायचा आहे. इथे कॅप्चा आहे तसं टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. तुमचं नाव इथे दिसेल, तुमचा मोबाईल नंबर दिसेल आणि आधार नंबर वगैरे दिसेल. बाकी काही दिसणार नाही. आता आपल्याला अर्ज करायचा आहे. आता सगळी माहिती आपल्याला इथे वरती अर्ज आणि छायाचित्र वरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला पहिला ऑप्शन आहे पदासाठी अर्ज करा. हा पहिला ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. पदासाठी अर्ज करा याच ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस खाली दिसेल. आता आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला आता वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील, शैक्षणिक तपशील अशा पद्धतीने ज्या स्टेप्स आहेत त्या पूर्ण करायच्यात. आता पूर्ण करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आहे वैयक्तिक तपशील. वैयक्तिक स्वतःचं नाव टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये टाकायचं आहे तुमचं नाव. इंग्लिशमध्ये तुमचं नाव टाकल्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव इथे इंग्लिशमध्ये आणि आडनाव इंग्लिशमध्ये आणि आईचं नाव इथे इंग्लिशमध्ये. हे टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचं जे काही नाव असेल, वडिलांचं नाव असेल, आडनाव असेल, आईचं नाव ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येईल. जर यामध्ये काही वेगळं येत असेल तर तुम्ही ते दुरुस्त करून घ्या. त्यानंतर आता
पद, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे, 1 2 3 4 5, तर इथे 5 पोस्ट आहेत. तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय ते अगोदर सिलेक्ट करायचं आहे. समजा तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलसाठी अप्लाय करताय, तर एकदा पोलीस कॉन्स्टेबलला अप्लाय केलं की पुन्हा तुम्हाला त्या पोस्टसाठी अप्लाय करता येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर पोलीस कॉन्स्टेबल मी सिलेक्ट केलं. त्यानंतर घटक सिलेक्ट करायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे इथे सगळे SP ऑफिस CP ऑफिस जे दिलेले आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. पोलीस कॉन्स्टेबलसाठी झालं. जर तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी करायचं असेल तर तुम्ही ड्रायव्हर सिलेक्ट करू शकता. पण एकदा तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आणि घटक सिलेक्ट केला तर नेक्स्ट टाइम तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तर तुम्ही टोटल असे 5 फॉर्म अप्लाय करू शकता. म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही एक फॉर्म भरू शकता. म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलसाठी, पोलीस ड्रायव्हरसाठी, SRPFसाठी, बॅट्समनसाठी आणि अजून एक पोस्ट आहे. अशा 5 तुम्ही एक जण 5 पोस्टसाठी अप्लाय करू शकतो, फक्त एकाच घटकासाठी. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर मी इथे पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट करतो आणि त्यानंतर घटक सिलेक्ट करून पुढे जावरती क्लिक करू. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आता आरक्षण तपशील विचारेल, ज्यामध्ये तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का, तर तिथे काही येणार नाही. आता अंशकालीन आहात का, जर अंशकालीन असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. माजी सैनिक असाल तर होय करा, नसेल तर नाही करा. भूकंपग्रस्त असाल तर होय करा किंवा नाही करा, असाल तर होय, नसेल तर नाही. त्यानंतर गृहरक्षक होमगार्ड असाल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर आपण अनाथ आहात का, अनाथ असाल तर यस करा, नंतर नाही करा. त्यानंतर आपण माजी सैनिक अवलंबून असलेले आहेत का, मुलगा मुलगी माजी सैनिकावर अवलंबून असलेले असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. राईट साईडला वरती पात्र गुणवत्ता खेळाडू आहात का, स्पोर्ट्स पर्सन असाल तर होय करा, नसेल तर नाही करा. प्रकल्पग्रस्त असेल प्रोजेक्ट इफेक्टेड एरियामध्ये तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर पोलीस पाल्य असल्यास पात्र आहात का, जर पोलिसांचे पाल्य असाल तुम्ही तर होय करा, नसेल तर नाही करा. आणि त्यानंतर आता खाली तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे, जात प्रवर्ग निवडायचा आहे. कॅटेगरीमध्ये तुम्ही पाहू शकता तुमची जी काही कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा. SC असेल SC, ST, VJA, त्यानंतर DTA, NTB, NTC, NTD, SBC, OBC. आता मराठ्यांचं जे काही आरक्षण 10% मिळालेलं आहे त्यांचा सुद्धा ऑप्शन इथे आला आहे, पाहू शकता. SEBC सुद्धा आहे. तसेच EWS मधून ज्यांना फॉर्म भरायचा आहे, ज्यांचं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे ओपनमधून EWS सर्टिफिकेट काढलेलं आहे, ते EWS सर्टिफिकेटमधून सुद्धा फॉर्म भरू शकता. आणि ज्यांच्याकडे SEBC पण नाही आणि EWS पण नाही, ते ओपनमधून भरायचं असेल तर ओपनमध्ये सुद्धा भरू शकता. जी काही कॅटेगरी असेल ते सिलेक्ट करा, जे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्यानुसार इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि खाली आता समजा तुम्ही OBC सिलेक्ट केलं किंवा अन्य काही कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची माहिती द्यावी लागेल, ज्यामध्ये जावक क्रमांक असतो. जावक क्रमांक काय असतो, तर सिरियल नंबर जो असेल तो तुमचा जावक क्रमांक किंवा आउटवर्ड नंबर असतो तो तुम्ही जावक क्रमांक म्हणून टाकू शकता. त्यानंतर दिनांक, हे सर्टिफिकेट तुम्ही कधी काढलेलं आहे त्याचा दिनांक तुम्हाला तिथं विचारेल, ते त्या टाकायचं. त्यानंतर शिक्षण किती झालंय, HSC 12वी झालेली आहे का, किंवा इक्विव्हॅलंट काय झाला असेल, इक्विव्हॅलंट म्हणजे डिप्लोमा वगैरे झाला असेल तर ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर इथे मी 12वी सिलेक्ट केलं. त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक. आता उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे कुठलं, तर SSCचं जे काय HSC म्हणजे 12वीचं जे काही प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट आहे, त्याचाच क्रमांक, सिरियल नंबर टाकायचा आणि त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची. जन्मतारीख टाकल्यानंतर इथे तुमचं वय किती आहे ते दाखवेल. व्यवस्थित सिलेक्ट करा आणि त्यानंतर पुढील पृष्ठावरती क्लिक करा. पुढील पृष्ठावरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता संपर्कासाठी तुम्हाला पत्ता द्यायचा आहे. तुम्ही आता जिथे राहताय तो पत्ता इथे टाकू शकता. घर क्रमांक असेल, इमारत क्रमांक, रस्ता असेल, कुठं राहता, परिसर कुठला, त्यानंतर राज्य आपलं महाराष्ट्र. जे कर्नाटक बॉर्डरवरती राहतात, जे आपले मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी कर्नाटक ऑप्शन सुद्धा आहे. तर आपण महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर महाराष्ट्र. त्यानंतर आता जिल्हा आपला तुमचा जो जिथे राहता तो जिल्हा, त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो तालुका, त्यानंतर गाव तुमचं टाका, मुक्काम पोस्ट टाका आणि पिनकोड टाका. सगळी माहिती व्यवस्थित टाका. त्यानंतर खाली तुम्हाला विचारेल वरती जो ॲड्रेस टाकलाय तोच तुमचा परमनंट आहे का. परमनंट असेल तर या बॉक्सवरती क्लिक करा. नसेल, तुमचा राहणारा ॲड्रेस वेगळा आहे, परमनंट वेगळा आहे, तर तुम्ही इथे टाईप करू शकता आणि त्यानंतर पुढील पृष्ठावरती क्लिक करायचं आहे. पुढील पृष्ठावरती आल्यानंतर इतर तपशील आहे. इतर तपशील धर्म आपला विचारेल, तर हिंदू धर्म,
त्यानंतर तुमचा जो असेल तो इथे सिलेक्ट करा. त्यानंतर जात आपली कास्ट कुठली आहे ते इथे तुम्हाला टाईप करायची आहे. पोटजात असेल तर पोटजात जी असेल ती पोटजात टाईप करा. त्यानंतर खाली ऑप्शन तुम्हाला विचारेल शासकीय निमशासकीय, जर सैन्य दलामध्ये सध्या सेवेमध्ये आहात का, जर असाल तर होय करा, नसाल तुम्ही सेवेमध्ये तर नाही करा. जर सेवेमध्ये असल्याल तर कार्यालयाचं नाव आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये आहात ते टाकू शकता, नसेल तर डायरेक्टली नाही ऑप्शनवरती इथे टिक करा. तर इथे शासकीय किंवा निमशासकीय सैन्य दलाचा ऑप्शन आहे. त्यानंतर महाराष्ट्र आदिवासी डोमासाईल ऑफ महाराष्ट्र, तर डोमासाईल आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत तर होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर कर्नाटकचे असाल तर नाही करा, तर महाराष्ट्राचे आहेत तर डोमासाईल ऑफ महाराष्ट्र तर होय करा. आणि त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर डोमासाईल सर्टिफिकेटचा जो काही क्रमांक आहे, सिरियल नंबर आपण म्हणतो, तो टाका. आणि डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही कधी काढलेलं आहे ते इथे त्याची तारीख सिलेक्ट करा. तर 31 मार्चपर्यंत जे काही डोमासाईल सर्टिफिकेट आहे तुम्ही काढून घ्या. त्यानंतर कर्नाटक आदिवासी, जर तुम्ही कर्नाटकचे बॉर्डरवरचे असाल तर तुम्ही हा ऑप्शन होय करू शकता आणि सेम जे काही तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट असेल त्याचा नंबर आणि दिनांक टाकायचा आहे. तर मी इथे नाही करतोय. आता खाली ज्या समांतर आरक्षणाचा लाभ तुम्ही घेऊ इच्छिता तो प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे. हे कशासाठी आहे, जे महिलांसाठी 30% पदे आरक्षण आहे त्यांच्यासाठी ऑप्शन येईल, तर त्यांना सर्टिफिकेट लागेल. जे स्पोर्ट्समध्ये असतील, जे माजी सैनिक असतील त्यांना इथे ऑप्शन येईल. इथे मला आलेलं नाही, तर तुम्हाला आला तर त्याचा नंबर वगैरे टाकून दिनांक टाका. त्यानंतर नॉन क्रिमिनल ओपनवाल्यांसाठी हा ऑप्शन नसणार आहे, म्हणजे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना हा नॉन क्रिमिनलचा ऑप्शन आहे. तर नॉन क्रिमिनल आपल्याकडे आहे का, तर होय. नॉन क्रिमिनलमध्ये मोडतो आहे आणि नॉन क्रिमिनलचा जो काही जावक क्रमांक म्हणजे सिरियल नंबर आणि कधी काढलं त्याची तारीख, एकदम सोपं आहे. नॉन क्रिमिनल जर त्यांच्याकडे नाही त्यांना डायरेक्टली नाही करायचं, पण जर नॉन क्रिमिनल असेल तर त्यांना होय करून त्यांना जे काही नंबर आहे तो टाकावा लागेल. त्यानंतर खाली पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का, तर शारीरिक पात्रता आपली बरोबर आहे का, तर होय करायचं आहे. त्यानंतर उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का, तर सक्षम आहे, होय करायचं आहे. आता आपल्याला खाली आपल्याकडे सी या प्रकरणातील NCCचं प्रमाणपत्र आहे का, NCC सर्टिफिकेट असेल तर येस करा. NCC सर्टिफिकेटचा क्रमांक टाका. NCC प्रमाणपत्राचं जे दिनांक कधी काय भेटलेलं आहे ते टाका. जर NCC सर्टिफिकेट नसेल तर डायरेक्टली तुम्हाला राईट साईडला नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे वाहन चालवण्याचा जे काही LMV लायसन म्हणतो आपण, ड्रायव्हिंग लायसन, पण मोटर वाहन म्हणजेच LMV लाईट मोटर व्हेकलचं लायसन आहे का, तर तुमच्याकडे 4 व्हीलरचं लायसन असेल तर येस करा, नसेल तर नाही करा. पण मी सांगतो तुम्हाला होय करा, कारण तुम्हाला लक्षात ठेवा हे जे लायसन आहे ते तुम्हाला कधी द्यायचं आहे, 2 वर्षाच्या आत सादर करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही नाही केलं तर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला द्यायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर असेल तर होय करा. जे पोलीस ड्रायव्हर पदासाठी ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे लक्षात ठेवा. त्यानंतर खाली तुम्हाला विचारेल आपल्याकडे संगणक हाताळणी असल्याबाबतचं, संगणक हाताळणं येतं तुम्हाला, तर तुमच्याकडे त्याचं काही MSCIT असेल तर ते आहे का, जर असेल तर होय करा. जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला हे कधी द्यायचं आहे, जॉबला लागायच्या आत तुम्हाला ते द्यावं लागेल. तर असेल तर होय करा, नसेल काढलं तर लवकरात लवकर काढून घ्या. त्यानंतर आपण आत्मग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडिलांचे पाल्य असाल तर तुम्ही होय करू शकता, नसेल तर नाही करू शकता. त्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला शैक्षणिक तपशील विचारला जाईल, ज्यामध्ये अर्हता आहे 12th पास असाल तर 12th पास, जर 10वी नंतर डिप्लोमा केला असेल तर इक्विवॅलंट तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी 12th पास आहे तर 12th पास. त्यानंतर मंडळ विद्यापीठाचे नाव, मंडळाचं किंवा विद्यापीठाचं म्हणजेच महाराष्ट्र बोर्ड आणि कुठल्या जिल्ह्यातून, पुणे, महाराष्ट्र बोर्ड पुणे हे झालं आपलं बोर्डचं नाव. त्यानंतर उत्तीर्ण पास आहे मी, पास सिलेक्ट करा. निकालाचे वर्ष, कधी पास झाला, कोणत्या वर्षी पास झाला तुम्ही 12वी ते इथे सिलेक्ट करा. जर डिप्लोमा असेल तर तुम्ही डिप्लोमाचे ते सिलेक्ट करा. निकालाचे वर्ष इथे टाका. प्राप्त गुण तुम्हाला कितीपैकी किती पडले, किती टक्के पडले, तर त्यानुसार तुम्ही इथे जी माहिती असेल ती टाका. ज्यांचा बेस्ट ऑफ 5 असेल ते बेस्ट ऑफ 5 नुसार टाकू शकतात, पण जे काही तुमच्या सर्टिफिकेटवरती आहे 12वीच्या ते टाका. मी इथे 500 पैकी 380 पडले असं टाकलंय. प्राप्त गुण आणि प्राप्त गुण पण एकूण गुण टाका. त्यानंतर खाली
आपण पदवीधर आहात का, जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर होय करा. ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर ते ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे तर ते ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. सर्व ऑप्शन दिलेले आहेत. जर यापैकी ऑप्शन नसेल तर ऑदरमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. जर ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर ग्रॅज्युएट होय म्हणून टाका. जर ग्रॅज्युएशन नसेल झालं तुमचं, फक्त 12वी झाली असेल तर नाही सिलेक्ट केलं तरी चालेल. आपण जर पोस्ट ग्रॅज्युएट झाला असाल, पोस्ट ग्रॅज्युएट झाला असाल तर होय करा. कशामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झाले ते इथेच टाका. नसेल झालं तर डायरेक्टली नाही करा. त्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी जर तुम्ही पदासाठी पात्र आहात परंतु तुमची जर निवड नाही झाली तर तुम्हाला जे काही आरक्षणानुसार मुलाखत घेऊन जर करार पद्धतीने, कंत्राटी पद्धतीने जर भरती व्हायचं असेल तर तुम्ही इथे होय करू शकता. जर सुरक्षामध्ये, होमगार्डमध्ये वगैरे तुम्हाला जे काही असेल तर होय करू शकता. तुमच्या म्हणण्यावरती आहे, होय करा किंवा नाही करा, काही करा. सगळी माहिती वाचली आहे क्लिक करा आणि अर्ज पूर्वदृश्य करा. पूर्वदृश्य म्हणजे तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे ही तुम्हाला इथे दिसणार आहे. सगळी माहिती चेक करा. सगळी A to Z माहिती स्पेलिंग सहित व्यवस्थित भरली आहे का, सगळी सर्टिफिकेटची माहिती व्यवस्थित टाकली आहे का. त्यानंतर सगळी माहिती बरोबर असेल तर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा. जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लक्षात ठेवा पुन्हा फॉर्म एडिट करता येणार नाही, दुरुस्ती करता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती बरोबर आहे तर ओके करा. आपला पहिला अर्ज हा कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला हा जो क्रमांक आहे, टोकन क्रमांक, तो भेटेल. तर इथे तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्ही होम पेजवरती आलेला आहात. होम पेजवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण खाली एका पोस्टसाठी इथे पोलीस कॉन्स्टेबलसाठी अप्लाय केलेलं आहे. असं तुम्ही 5 पदासाठी अप्लाय करू शकता. प्रत्येक पदासाठी एक अर्ज करू शकता आणि इथे फीज वगैरे तुम्हाला दाखवेल तुमची जी कॅटेगरी आहे त्यानुसार. आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. वरती क्लिक करून छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपण क्लिक करूयात. आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर एकदा अपलोड केलं की पुन्हा अपलोड करायची गरज नाही. तर इथे छायाचित्र अपलोड करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जी काही तुमची फोटोची साईज वगैरे आहे ते किती KB पाहिजे, किती पिक्सेल पाहिजे इथे तुम्हाला दिलेलं आहे. 5 ते 20 KB आणि 160 रुंदी, 200 पर्यंत त्याची उंची, अशा पद्धतीने बनवायचं आहे. ही बनवण्यासाठी वेबसाईट सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सिलेक्ट चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक करून जो काही फोटो आहे तो अपलोड बटनावरती क्लिक करायचा. तुम्ही पाहू शकता आपली साईज वगैरे बरोबर असल्यामुळे इथे फोटो अपलोड झालेला आहे. क्रॉप करायचा असेल तर इथे तुम्ही क्रॉप सुद्धा करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे तर सेव्ह क्रॉप्ड फोटो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह क्रॉप्ड फोटो ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपला फोटो अपलोड झालेला आहे. त्यानंतर स्वाक्षरी अपलोड करा. स्वाक्षरी अपलोडवर क्लिक करायचं आहे. 5 ते 20 KB मध्ये, रुंदी 216, उंची 64. याची जी सुद्धा लिंक आहे ती लिंक तुम्हाला देतो. तिथे जाऊन आपला फोटो तयार करून घ्या. चूज फाईलवरती क्लिक करा. जी काही सिग्नेचर आहे आपली ती सिग्नेचर इथे अपलोड करा. आपली सिग्नेचर सुद्धा अपलोड झालेली आहे. अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर क्रॉप करायचं असेल क्रॉप करा आणि सेव्ह क्रॉपवरती क्लिक करा. फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेली आहे. आता पुन्हा आपल्याला फोटो सिग्नेचर अपलोड करायची गरज नाही. त्यानंतर बॅकला या. बॅक बटन दिसेल, या बॅक बटनावरती क्लिक करा. तुम्ही पाहू शकता डाव्या साईडला आपला फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला दिसेल. आता पुढे काय करायचं ते सांगतो. तर इथे आपण अजून पेमेंट केलेलं नाही. पोलीस कॉन्स्टेबलला अप्लाय केलेलं आहे. फोटो सिग्नेचर अपलोड झालेले आहेत. पेमेंट किती आहे ते दाखवतोय. पेमेंट करायचं असेल तर पेमेंट सुद्धा तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला अजून पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल, आता मला पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी अप्लाय करायचं तर इथे पुन्हा जावा, अर्ज आणि पदासाठी अर्ज करावरती क्लिक करा. आपण जसा पहिला अर्ज केला तसाच तुम्ही दुसरा अर्ज सुद्धा करू शकता. सेम माहिती भरायची आहे. आता आपण जी काही माहिती भरली तशाच पद्धतीने माहिती भरायची आहे. फक्त आता पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट केलं तर काय म्हणते, तुम्ही या पदासाठी अगोदर अर्ज केलाय तर आपण त्यासाठी अर्ज करू शकत नाही. तर आपण पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी आता करू शकतो, SRPF साठी सुद्धा करू शकतो. तर एका पदासाठी एकदाच तुम्ही अर्ज करू शकता. असे 5 अर्ज करू शकता. तर आता मी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी तुम्हाला एक करून दाखवतो. ड्रायव्हर सिलेक्ट केलं आणि सगळी माहिती आता भरून घेतो आणि सबमिट करतो. तर पाहू शकता आपला दुसरा टोकन क्रमांक इथे सिलेक्ट झालेला आहे. आता दुसरा सबमिट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता इथे दुसरा अर्ज इथे आपल्याकडे आलेला आहे, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर. असे तुम्ही 5 अर्ज करू शकता. तुम्हाला वाटत असेल की एकच अर्ज करायचा तर एकाच पोस्टसाठी अर्ज करा. तुम्हाला वाटतंय की 5 अर्ज करायचे 5 करा. तुम्हाला वाटतंय 2 पोस्टसाठी करायचं 2 करा. फक्त लक्षात ठेवा जे काही पेमेंट आहे तुम्हाला प्रत्येक अर्जासाठी 350 450 जे काही पेमेंट आहे ते सेपरेट करायचं आहे. प्रत्येक अर्जासाठी सेपरेट पेमेंट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाटलं की अजून एखादा अर्ज आपल्याला करायचा आहे दुसऱ्या पोस्टसाठी, एका पोस्टसाठी एकच अर्ज आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा.
समजा आता दुसरा पोस्टसाठी अर्ज करायचा आहे, पुन्हा इथे जावा, अर्ज आणि छायाचित्रावरती क्लिक करून तुम्ही अजून एक अर्ज करू शकता. तर अर्ज करण्यासाठी तुम्ही समजा अजून एक तिसरा अर्ज करायचा आहे, पदासाठी अर्ज करायचा आहे, तर इथे तुम्ही पद सिलेक्ट करा. पोलीस कॉन्स्टेबलला मी केला आहे, ड्रायव्हरला सुद्धा केला आहे. जर ड्रायव्हर सिलेक्ट केल्यानंतर ऑलरेडी तुम्ही अर्ज केलेला आहे, बरोबर. तर इथे SRPFला करायचं असेल SRPF, तुम्हाला ज्या बँड्समनला असेल ज्यासाठी करायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून अर्ज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल पोस्टसाठी अर्ज करू शकता. घटक एक राहील, पोस्ट एक राहील. आता पेमेंट करायचं तर मी पहिलं पेमेंट तुम्हाला करून दाखवतो. पहिलं आहे 350चं पेमेंट. पे नाववरती क्लिक करायचं आहे. पहिल्या पोस्ट ज्यासाठी अप्लाय केलं आहे, पे नाववरती क्लिक केल्यानंतर टोकन क्रमांक ॲटोमॅटिकली येईल. पुढे जावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिसेल. ऑनलाईन भरणावरती इथे टिक करायची आहे. त्यानंतर जो कॅप्चा दिलेला आहे तो आहे तसा टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर इथे पेमेंटचा ऑप्शन येईल, ज्यामध्ये तुम्ही तिसरा ऑप्शन निवडायचा. लक्षात ठेवा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. सोप्पा ऑप्शन सांगतो, क्रेडिट डेबिट कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर राईट साईडला या पे GOV वरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने माहिती दिसेल. प्रोसीड फॉर पेमेंटवरती इथे क्लिक करा. आता आपल्याला काय, नेट बँकिंगने पेमेंट करू शकता, क्रेडिट डेबिट कार्डने करू शकता, QR कोडने करू शकता, वॉलेटने करू शकता, UPIने करू शकता. तर तुम्ही कशानेही पेमेंट करू शकता. UPIचा ऑप्शन सिलेक्ट करा. सोपी पद्धत सांगतो. UPIचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे शो QR कोडवरती क्लिक करा. शो QR कोड केल्यानंतर तुम्हाला हा QR कोड दिसेल. तुम्ही ह्या QR कोडनी गुगल पे, फोनपे, पेटीएमनी पेमेंट करू शकता. जर तुम्हाला अदर ऑप्शन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने सुद्धा सेफ मेथडने करू शकता. इथे पेमेंट झालेलं आहे तर अशा पद्धतीने पेमेंटची स्लिपसुद्धा आलेली आहे. कधी कधी काय होतं, पेमेंट झालेलं आहे, पेमेंटची स्लिप आलेली आहे, पण तिथं अपडेट झालेलं नसतं. तर पेमेंट झालं तर फेल्ड झालं तर 12 तासांनी लक्षात ठेवा थांबायचं आणि 12 तासाने वेट करायचा. लगेच दुसरं पेमेंट करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, मागच्या वर्षी भरपूर जणांनी फॉर्म चुकवले होते, डबल पेमेंट केले होते. जर एकदा तुम्ही पेमेंट केले तर पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा पेमेंट करू नका. 12 तास 24 तास वेट करायचं आहे. त्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेसफुली होईल. आता मी पेमेंट केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता हे पेमेंट माझं कंप्लीट झालं आहे. परंतु मी आता बॅक जातो. बॅक गेल्यानंतर माझ्यासोबत सुद्धा असं झालं आहे, मी पेमेंट केलं आहे परंतु माझं इथे स्टेटस दाखवत नाही आहे की पेमेंट केलेलं आहे. तर पोलीस कॉन्स्टेबलसाठी मी पेमेंट केलं तर इथे दाखवते पुन्हा पेमेंट करा. तर पे नाववरती पुन्हा करायचं नाही, पुन्हा पेमेंट डबल करायचं नाही. एकदा पेमेंट केल्यानंतर 12 तास 24 तासांनी वेट करायचं. ॲटोमॅटिकली इथं जे काही स्टेटस आहे पेमेंटचं स्टेटस तुमचं बदलेल आणि तुम्हाला तिथे ॲप्लिकेशनची जी काही प्रिंट आहे ते तुम्ही काढू शकता आणि चलनची जी सुद्धा प्रिंट काढू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व प्रोसिजर समजली असेल, सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.